नमस्कार, आमच्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आम्ही तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलो आहे। सुकी कर्दी कशी बनवली जातात, पहिल्यांदा आपण ती कशी साफ केली जाते ते तुम्हाला मी दाखवणार आहे। ही सुकी कर्दी आहे, ही साफ चांगल्या प्रकारे केली तर त्याची भाजी चांगली येते। त्याचं डोकं आणि छोटे छोटे पाय असतात ते व्यवस्थित काढून घ्यायचे। अशा प्रकारे आपण ही कर्दी साफ करून घेतलेली आहे आणि हे गरम पाणी आहे, साधारण कोमट पाणी आहे, जास्त पण गरम नाही। त्या पाण्यामध्ये थोडा वेळ आपण कर्दी भिजवून घेऊया, त्यामुळे ती व्यवस्थित सॉफ्ट पण आहे, कडक राहणार नाही। आता आपण कर्दीची भाजी बनवून घेऊया। त्याच्यासाठी आपण हे चार मोठे कांदे कापलेले आहेत, 2 टोमॅटो कापलेले आहेत, हा कढीपत्ता आहे, एक कोथिंबीर चवीसाठी आहे, 2 ओल्या मिरची चवीसाठी टाकलेले आहे, हे कोकम आहे। सर्व तेल ओतलेलं आहे, तेल तापलेलं आहे बघा। आपण त्याच्यामध्ये थोडा कढीपत्ता भाजून घ्या। कढीपत्ता टाकलेला आहे, आता त्याच्यामध्ये आपण कांदा आणि टोमॅटो लाल होईपर्यंत थोडा भाजून घ्यावा। कांदा थोडा लाल होईपर्यंत आपण त्याला थोडा वेळ भाजून घेऊया आणि पेस्ट केल्यानंतर लवकर टोमॅटो बारीक होतो। अशा प्रकारे लाल होईपर्यंत कांदा आपण भाजून घेतलेला आहे। आपण त्याच्यानंतर 1-2 मिरची तिखटपणासाठी टाकले, रेमोली मिरची आपण जरा त्यामध्ये टाकतो। नंतर आपण त्याच्यामध्ये थोडीशी अद्रक पेस्ट टाकायची, अद्रक पेस्ट आहे। त्याच्यानंतर आपण थोडी हळद टाकून घेऊया, हळद टाकलेली आहे। तर आपण त्याच्यामध्ये काश्मीर लाल 2 चमचे काश्मीर लाल टाकलेलं आहे, अर्धा चमच मालवणी मसाला आहे आणि थोडासा गरम मसाला टाकू। आता कर्दी आपण गरम पाणी ते धुवून घेतलेलं आहे, ते आता आपण त्याच्यामध्ये टाकू, थोड्या वेळ परतून घेऊया। आपण त्याच्यामध्ये अर्धा चमच मीठ टाकून घ्या, कारण जास्त पण मीठ टाकू ते खार असतं। कोकम बारीक करून ठेवलं आहे, हे कोकम टाकून कोकम टाकलेले आहे। थोडंसं पाणी टाकेल कुकरची हे व्हायच्यासाठी, शिजण्यासाठी। बारीक गॅसवर त्याला थोडा वेळ शिजवून घेऊया। अशा प्रकारे भाजी छानपैकी तयार झाली कर्दीची। आता आपण त्याच्यावर थोडे कोथिंबीर कापल्याचे टाकून घेऊ। आमची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि तुम्ही पण अशा प्रकारे बनवून बघा कशी बनते।